नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत घरगुती पारंपरिक पद्धतीने कशी कढी तयार करतात, जी आमच्या घरी बनवली जाते। माझ्या सासूबाईंनी जी मला शिकवली ती आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे ताक, जे मी रवीने बसवून घेतलेलं आहे, ज्वारीचं पीठ, जिरे आणि लसूण जे मी दरदरीत चेचून घेतलेलं आहे, कोथिंबीर, मीठ आणि हळद। तर ताकामध्ये मी हे 2 चमचे ज्वारीचं पीठ आणि हळद टाकून 10 मिनिटे रेस्टसाठी ठेवलं होतं। तर आपण हे ताक आता उकळायला ठेवत आहोत। आता याला आपण मंद आचेवरती उकळी आणणार आहोत, कारण जर मोठ्या गॅसवरती जर आपण याला उकळी दिली तर ते ताक फुटण्याची शक्यता असते। सो याला मंद आचेवरती आपण उकळी आणणार आहोत। तुम्ही बघू शकता एक 5 मिनिटानंतर किती छान कलर आला याला। या कढीला कंटिन्युअसली हलवावं लागतं, नाहीतर पीठ खाली जमा होण्याची शक्यता असते। ते हळूहळू दाटसरपणा येत जातो याला। इथे बघू शकता ताकाला एक 10 मिनिटानंतर छान उकळी आलेला आहे। गॅस बंद करत आहोत। मध्ये मी लसूण आणि जिरे जे बारीक करून घेतलं होतं आपण हे टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर हे टाकून आपण 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवणार आहोत आणि नंतर खाण्यासाठी रेडी होईल। 10 मिनिटं रेस्ट केल्यानंतर आपण कढी बघू शकता एकदम दाटसर झाली आहे आणि 10 मिनिटं रेस्ट केल्याने त्यात जिऱ्याची आणि लसणाची खूप छान टेस्ट उतरलेली आहे। नक्कीच ट्राय करा आणि अशाच सोप्या आणि हेल्दी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।